नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मेगा पोलीस भरती 2024 याच्यासाठी आपण लेक्चर क्रमांक भारतीय राज्यव्यवस्थेचा 6वा या ठिकाणी भाग आज आपण क्लिअर करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी असतील आणि या प्रश्नाच्या माध्यमातून मला खूप साऱ्या गोष्टी इथं क्लिअर करायच्या आहेत. ओके. आणि याच्यामध्ये खूप सारे प्रश्न काय केले जातील तर तुम्हाला विचारले जातील याच्यामधून ते येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये. त्यामुळे प्रत्येकाने शेवटपर्यंत लेक्चर कंटिन्यू करायचं आहे आणि रोज आपण डेली सेशन घेणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये हिस्ट्री असेल, आधुनिक भारताचा असेल किंवा आधुनिक महाराष्ट्राचा असेल. त्याच्यामध्ये समाजसुधारक विशेष यांच्या सहित आपण खूप सारी गोष्टी कव्हर करणार आहे. आता पहिलाच प्रश्न आहे तुमच्या समोर या ठिकाणी. भारतीय राष्ट्रपतीकडून राज्यसभेवरती किती सदस्य केले जाऊ शकतात? आता राष्ट्रपतींचा विचार केला तर राज्यसभेवरती आणि लोकसभेवरती पूर्वी 2 अँग्लो इंडियन लोकसभेवरती असायचे आणि राज्यसभेवरती 12 सदस्य जे असतात ना, ते राष्ट्रपती नामनिर्देशित करत असतात. त्यामुळे या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभा म्हणजेच कनिष्ठ सभागृहावरती करत असतात. सॉरी, वरिष्ठ सभागृहावरती करत असतात. राज्यसभा म्हणजे वरिष्ठ सभागृह. कारण यामध्ये निवडून येण्यासाठी तुमचं वय हे 30 वर्ष पूर्ण असावे लागते. त्याच्यानंतरच तुमची नियुक्ती याच्यामध्ये केली जाते. आता 12 सदस्य जे असतात, साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा, सहकारी चळवळ या सेक्टरमधल्या टोटल इथे 12 लोकांना राष्ट्रपती डायरेक्ट नामनिर्देशित करत असतात. पण त्यांना जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्यांनी तो 6 महिन्याच्यात करायचे. कारण 6 महिन्यानंतर त्यांना कोणत्याही पक्षामध्ये 6 महिन्याच्यात करायचा आहे पक्षप्रवेश. अन्यथा 6 महिन्यानंतर कोणत्याही पक्षामध्ये त्यांना प्रवेश करण्याचा या ठिकाणी राइट्स नसतात अजिबात. आणि इथं 2 दिले बघा. हे अँग्लो इंडियन असतात. ते लोकसभा या सभागृहावरती निवडले जातात. लोकसभा या सभागृहावरती ते अँग्लो इंडियन सदस्य निवडले जातात. त्याच्यामुळे हे जे आहेत आणि काय केलेलं आहे, खूप प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगत आलोय, की 104 नंबरच्या घटनादुरुस्तीने अँग्लो इंडियन सदस्यांची जी नियुक्ती होती ती इथं रद्द केलेली आहे. 25 जानेवारी 2030 पर्यंत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे अचूक पर्याय क्रमांक 3 12 नंबर म्हणजे 12 सदस्यांना राज्यसभेवरती खासदार बनवलं जातं राष्ट्रपती यांच्या मार्फत. याच्यामध्ये उदाहरणार्थ खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्या याच्यामध्ये, की त्यांना आताच रिसेंटली सुधा मूर्ती वगैरे असतील किंवा मागे कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे असतील. हे राज्यसभेवरती त्यांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या या व्यक्ती आहेत. म्हणजे राष्ट्र ब्लास्टर सचिन तेंडुलकर असतील, मेरी कॉम असतील. या खूप साऱ्या व्यक्ती आहेत. भारतामध्ये ज्या काही नावाजलेल्या लोकप्रिय व्यक्ती आहेत, त्या तुम्हाला राज्यसभेमध्ये 12 सदस्य इकडे दिसतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. लोकसभेवर आणि राज्यसभेवर महाराष्ट्रातून अनुक्रमे किती प्रतिनिधी निवडले जातात? आता प्रत्येक राज्य हे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आपापल्या राज्याचं प्रतिनिधित्व करत असते. मग यामध्ये 48-18 दिलाय, पर्याय दुसरा दिलाय 48 आणि 19, पर्याय तिसरा दिलाय 49 आणि 18 आणि पर्याय चौथा दिलेला आहे 49 आणि 19. या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 48 आणि 19 प्रतिनिधी हे जे आहेत ना, ते इथं काय केले जात असतात तर लोकसभेवरती 48 आणि राज्यसभेवरती 19 हे राज्यसभा या सभागृहावरती निवडले जातात. आणि 48 लोकसभा या सभागृहावरती निवडले जातात. महाराष्ट्रामधून प्रतिनिधी निवडले जातात. ओके. आणि याच्यामध्ये अनुक्रमे 5 आणि 4 जागा एस-सी कॅटेगरी आणि या 4 जागा एस-टी कॅटेगरी यांना राखीव ठेवण्यात आलेले आहेत. हे देखील प्रश्न पोलीस भरतीला येऊन गेलेले आहेत. 48 आणि 19 जागा अनुक्रमे हे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तुम्हाला काय केल्या जात असतात तर जागा राखीव ठेवल्या जात असतात. आणि 48 मध्ये आता तुम्ही बघताय की जागा वाटप वगैरे खूप सारे कार्यक्रम आता रिसेंटली चालू आहेत. आणि 48 जागा सर्वाधिक प्रतिनिधी हे यूपी या राज्यातून 80 प्रतिनिधी पाठवले जातात. लोकसभेवर आणि राज्यसभेवर 31 प्रतिनिधी पाठवले जातात. कारण उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वाधिक महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठं राज्य आहे. त्याच्यामुळे इथून एवढे काय केले जात असतात प्रतिनिधी पाठवले जात असतात. म्हणून तुम्ही इथं पहिलं लक्षात घ्यायचं आहे राज्यसभेवर 19 आणि लोकसभेवर 48 प्रतिनिधी पाठवले जातात. सर्वाधिक यूपीतून 80 आणि 31 अनुक्रमे लोकसभा आणि राज्यसभेवरती प्रतिनिधी पाठवले जातात. आता गुजरात या राज्याचा विचार केला तर तिथून 26 प्रतिनिधी पाठवले जातात. कारण त्या राज्याच्या लोकसंख्येच्या बेसवरती तिथून काय केले जात असतात प्रतिनिधी इथं पाठवले जात असतात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये. लोकसभेमध्ये निवडून येण्यासाठी तुमचं वय हे 25 वर्ष पूर्ण असावे लागतात. तर राज्यसभेमध्ये तुमचं निवडून येण्यासाठी वय जे आहे
हे या ठिकाणी 30 वर्ष पूर्ण असावी लागतात. किती वर्ष? 30 वर्ष. राज्यसभा हे राज्याचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे आणि लोकसभेचा विचार केला तर हे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. कुणाचं? लोकांचं प्रतिनिधित्व करणारं हे सभागृह आहे. त्यामुळे सगळ्यांनी हे व्यवस्थित काय करायचे? नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. छोटे छोटे पॉइंट आहेत. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे हे पॉइंट आहेत. राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये डॅश अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात. आता हे पूर्वी नेमले जायचे, पण आत्ताचा जर विचार केला तर लोकसभेवरती अँग्लो इंडियन सदस्य 104 नंबरच्या घटना दुरुस्ती अंतर्गत त्यांची नेमणूक केली जात नाही. याचं महत्वाचं कारण त्यांचं जे आरक्षण आहे ते रद्द केलेलं आहे 25 जानेवारी. असं नाही कायमस्वरूपी 25 जानेवारी 2030 पर्यंत 104 नंबरच्या घटना दुरुस्तीने एससी आणि एसटी यांचं आरक्षण वाढवलं. लोकसभेमध्ये 84 आणि 47 जागा आणि विधानसभा याच्यामध्ये यांचं आरक्षण काय केलेलं आहे तर वाढवण्यात आलेलं आहे. विधानसभेमध्ये अनुक्रमे 29 आणि 25 जागा काय असतात इथं राखीव असतात. अनुक्रमे 29 आणि 25 जागा राखीव यांच्यासाठी ठेवण्यात आलेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 2च उत्तर आहे याचं. 2 जागा राखीव असतात. अँग्लो इंडियन, आई भारतीय आणि वडील जेव्हा त्या व्यक्तीचे युरोपियन असतात ते जे अपत्य त्यांचं त्यांना अँग्लो इंडियन असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? त्यांना अँग्लो इंडियन असे त्यांना संबोधले जाते. त्यामुळे प्रत्येकाने हे पॉइंट आहेत ना व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या सर्वच्या सर्व बाबी एकदम महत्वपूर्ण ठरणार आहेत. 25 जानेवारी 2030 पर्यंत एससी आणि एसटी या कॅटेगरीचं आरक्षण इथं वाढवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? पोलीस भरतीला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. याच्यामध्ये राज्य विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, संसद आणि न्यायमंडळ. कायदा बनवणारी सर्वोच्च संस्था. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1. यामध्ये एक असते लोकसभा आणि दुसरं जे आहे ना ते राज्यसभा. लोकसभेमध्ये 543 प्रतिनिधी असतात. राज्यसभेमध्ये 245 प्रतिनिधी असतात. त्यामधून सर्वाधिक म्हणजे महाराष्ट्रातून 19 प्रतिनिधी राज्यसभेवर जातात. तर लोकसभेवरती 48 प्रतिनिधी जातात. प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे कारण आता रिसेंटली लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. लोकसभेचा विचार केला तर याच्यामधून सरकार बनतं आपल्या देशाचं. 543 पैकी ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतात 543 पैकी ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतात तो आपलं सरकार बनवतो. आणि आता 18व्या लोकसभेच्या निवडणुका लागल्यात. त्याचा निकाल 4 जून या दिवशी लागणार आहे. लागणार आहे 4 जून या दिवशी याचा निकाल देखील लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय की अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. संसद सर्वोच्च कायदा बनवणारी लोकसभेमध्ये निवडून येण्यासाठी 25 वय मी वारंवार सांगतोय आणि राज्यसभेमध्ये निवडून येण्यासाठी 30 वर्ष पूर्ण असावी लागतात. ओके, आता राज्यसभा इथं आपण मतदान करत नाही तर विधानसभेचे प्रतिनिधी मतदान करतात. राज्यसभेवरती तर आपलं वोटिंग नसतं. लोकसभेमध्ये जनता इथं प्रत्यक्ष वोटिंग करते. जनता जी आहे ना इकडे प्रत्यक्ष वोटिंग करत असते लोकसभेमध्ये. म्हणजेच आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत ते लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार आहेत कारण ते तिथूनच तयार होत असतात. पंतप्रधान मंत्रिमंडळ तिथूनच तयार होत असतं. कलम 74 आणि कलम 75 अंतर्गत या तरतुदी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. ओके, ते मी पॉइंट तुमचे कव्हर करतोय. ते पॉइंट सगळ्यांनी व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचे आहेत कारण येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती खूप सारे प्रश्न येणार आहेत. आता न्यायमंडळाचा विचार केला तर टॉपला येतं सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर येतं उच्च न्यायालय आणि त्यानंतर येतं कनिष्ठ न्यायालय. देशाचं कार्यकारी मंडळ यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी येतात. राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषद. काहीच राज्यामध्ये विधान परिषद आहे 169 कलम 6 राज्यामध्ये. यामध्ये यूपी, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तेलंगणा असेल त्याच्यानंतर कर्नाटक असेल या एकूण 6 राज्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे यूपी असेल 1 नंबरला लक्षात ठेवायचं आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार अशा एकूण 6 राज्यामध्ये आपल्या देशामध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत. या राज्यामध्ये म्हणजे याच फक्त 6 राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे. बाकी सर्व राज्यामध्ये एकगृहीच कायदेमंडळ आहे. द्विगृही कायदेमंडळ नाही. ओके, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे पॉइंट व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. एकूण किती राज्यामध्ये विधान परिषद आहे?
तर एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. मी अजून एकदा नावं सांगतो. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये पण विधान परिषद होती. पण 31 ऑक्टोबर 2019 मध्ये ही विधान परिषद बरखास्त करण्यात आलेली आहे. 31 ऑक्टोबर 2019 मध्ये ही जी आहे विधान परिषद जम्मू काश्मीर या राज्याची, कारण त्याचा आता म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये काय झालेलं आहे, रूपांतरण झालेलं आहे. पटापट आन्सर देत जावा, कारण याच्यातून तुमच्या खूप साऱ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होणार आहेत आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला खूप चांगले आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. चॅट बॉक्स मध्ये कुठल्या सब्जेक्ट वगैरे तुमची डिमांड असेल तर तुम्ही बोलायचं आहे. महाराष्ट्राच्या लोकसभेत आणि राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे? ओके. खूप अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातून लोकसभेवर, राज्यसभेवर आता निर्वाचित म्हणजे काय, तर निवडून येणारे प्रतिनिधी आहेत. तर 48 प्लस 19, ओके, म्हणजे तुम्हाला काय आलं असेल 67, 8 आणि 8 16 आणि 1 17 7 आणि 4 आणि 1 5 आणि राहिलेले 1 हातच्याला लक्ष ठेवायचं. एक म्हणजे टोटल झाले किती 67 प्रतिनिधी जे आहेत ना, ते लोकसभेवर आणि राज्यसभेवर निर्वाचित केले जातात. आता हे 288 म्हणतोय ना, हे विधानसभेवर असतात महाराष्ट्राच्या. महाराष्ट्राच्या विधानसभेवरती 288 प्रतिनिधी निवडले जातात. किती प्रतिनिधी निवडले जातात? तर 288 प्रतिनिधी निवडले जातात. 19 प्रतिनिधी राज्यसभा या सभागृहावरती पाठवतात. 48 प्रतिनिधी लोकसभा या सभागृहावरती पाठवतात आणि टोटल प्रतिनिधी विचारले या दोघांचे टोटल प्रतिनिधी विचारले, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 67. विधानसभेमध्ये 288, तर विधान परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या 78 जागा आहेत. सर्व राज्यांच्या म्हणजे जे काही 6 राज्य आहेत ना, त्यांच्या सर्वांच्या जागा तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजेत, कारण याच्यावरती प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्यायचे सगळ्यांनी. योग्य विधाने तुम्हाला इथं निवडायची आहेत. कलम 164(1) नुसार मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल यांच्या मार्फत केली जाते 164(1) मध्ये, आणि 164(2) नुसार मंत्रिमंडळ विधानसभेत सामूहिकरित्या या ठिकाणी काय असते, जबाबदार असते. अशा या ठिकाणी 2 विधाने तुम्हाला विचारलेली आहेत. ओके. 164(1) नुसार मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल यांच्याकडून केली जाते आणि जे इतर मंत्री असतात यांची नेमणूक देखील राज्यपाल करतात. पण कोणाच्या सांगण्यावरून? तर मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून राज्यपाल यांची नेमणूक करत असतात. ओके. त्यानंतर मंत्रिमंडळ विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतं. 164(1), 164(1) ए 1 बी 2 मध्ये. त्यामुळे तुम्हाला इथे विचारलं योग्य विधान लक्षात ठेवायचंय. दोन्ही विधाने योग्य आहेत, लक्षात घ्यायचंय. मंत्रिमंडळ विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतं. विधानसभेला इथे विधिमंडळ शब्द नाही दिला, त्यामुळे बरोबर आहे, लक्षात ठेवायचंय. तरी एखादा मंत्री म्हणजे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहामध्ये आमदार नाही झाला, म्हणजे विधानसभेत आणि विधान परिषदेत, तरी तो राज्याचा मंत्री होऊ शकतो. पण त्याला 6 महिन्याच्या आत त्याने 6 महिन्याच्या आत दोन्हीपैकी कोणत्या तरी सभागृहामध्ये सदस्य होणे अनिवार्य आहे. आणि सरकार बनतं विधानसभेतून, राज्याचं सरकार विधानसभेतून, तर केंद्राचं सरकार हे लोकसभेतून, विधानसभेतून. असं काही नाही की मुख्यमंत्री विधानसभेतलाच पाहिजे. विधान परिषदेमध्ये आमदार असणार देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो. पण तो सामूहिकरित्या जो जबाबदार असेल ना, तो विधानसभेला जबाबदार असेल, हे आपल्याला माहित असू द्यात. ओके. मग याच्यामध्ये राज्यपालांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल, असं 163(1) मध्ये म्हटलेलं आहे. 163(2) मध्ये राज्यपालांचे स्वेच्छाधीन अधिकार देण्यात आले. 164(2) मध्ये राज्यपालांचे या ठिकाणी स्वेच्छाधीन अधिकार देण्यात आलेले आहेत. कुठले अधिकार? तर स्वेच्छाधीन अधिकार 163(2) मध्ये आणि 163(3) मध्ये सगळ्यात महत्वाचा अधिकार जो दिलाय तो म्हणजे कुठला, तर ती जी काही बाब सांगितली ती न्यायप्रविष्ट नसेल, म्हणजेच कुठला सल्ला वगैरे दिलाय ती बाब न्यायप्रविष्ट नसेल. 163(3) मध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत. राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करताना या ठिकाणी तो बहुमत पक्षाचा असेल किंवा नसेल, तरी पण त्याला मुख्यमंत्री पदाची शपथ देऊ शकतात. आणि बहुमत पक्षाचा जर नसेल तर त्याला 1 महिन्याच्या आत विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करायला सांगतात. कुठल्या सभागृहामध्ये?
एका महिन्याच्या आत विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करायला सांगतात. जर त्यांनी बहुमत सिद्ध केलं नाही तर ते सरकार कोलॅप्स होतं, सरकार पडतं. एका महिन्याच्यात ते करावं लागतं. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या तुम्हाला. एका महिन्याच्या आत मंत्रिमंडळामध्ये 15% लोकांनाच मंत्री होता येतं विधानसभेच्या एकूण जागेच्या. हे 164 एक ए मध्ये नमूद आहे, लक्षात ठेवायचंय. यासाठी 91वी घटना दुरुस्ती कायदा 2003 मध्ये झालेलं आहे. 91वी घटना दुरुस्ती कायदा 2003 मध्ये झाला आणि 164 एक ए हे जे कलम आहे ना याच्यामध्ये ऍड केलेलं आहे की 15% लोकांनाच इथं मंत्री होता येतं, त्याच्यापेक्षा जास्त लोकांना इथं मंत्री होता येत नाही. हे देखील आपल्याला काय करायचं इथं लक्षात ठेवायचंय. हे सर्व प्रश्न येऊन गेलेले आहेत त्या पोलीस भरतीला. कारण महाराष्ट्र म्हटलं आणि पोलीस भरती म्हटलं की याच्यामधून महाराष्ट्राच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, पंतप्रधान मंत्रिमंडळापेक्षा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ याच्यावरती सर्वाधिक प्रश्न काय केले जात असतात, इथं विचारले जात असतात. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, इथं दिलंय जोड्या लावा. जोड्या जुळवायच्यात आपल्याला. महाधिवक्ता पहिला ऑप्शन आहे इथे, महाधिवक्ता. ओके, दुसरा ऑप्शन आहे मुख्यमंत्री, तिसरा आहे राज्यपालांचा होता आहे सभापती. महाधिवक्ता, राज्य सरकारचे कायदेविषयक सल्लागार, इथं चौथाच ऑप्शन दिलेलं आहे. आता इकडे बघा 4 कुठे आहे, फक्त इथं 4 आहे पहिल्याला. ऑप्शन दुसरा कट होतो कारण इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे. ऑप्शन कट झाले. उत्तर आपण विथिन सेकंदामध्ये, खूप कमी सेकंदामध्ये या प्रश्नाचं आपण उत्तर काढले, लक्षात ठेवायचंय. 4 मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे प्रमुख, राज्यपाल, घटनात्मक प्रमुख आणि सभापती विधानसभा. ओके, आता महाधिवक्ता हे पद भारतीय घटनेमधलं, म्हणजे इथे बघा 4 3 2 1 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पटापटा प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचे आहेत. लेक्चर येणाऱ्या एक्झाम मध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण हे लेक्चर असणार आहे. महाधिवक्ता कलम पोलीस भरतीला येऊन गेलेलं आहे 165. नेमणूक कोण करतं महाधिवक्त्यांची? तर राज्यपाल महाधिवक्त्यांची नेमणूक करतात. कोण नेमणूक करतात महाधिवक्त्यांची नेमणूक? तर राज्यपाल यांच्या मार्फत महाधिवक्त्यांची नेमणूक केली जाते आणि ते पद राज्यपाल यांच्या मर्जीतलं असतं. जनरली जोपर्यंत मंत्रिमंडळ आहे 5 वर्ष तोपर्यंत महाधिवक्ता काम करतात. महाधिवक्ता यांना केंद्र सरकारचे कायदेविषयक सल्लागार म्हणजे केंद्र स्टेट गव्हर्नमेंटचे हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणून त्यांना ओळखले जाते. आता महाधिवक्ता यांच्या बाबतीमध्ये ते 10 वर्ष न्यायिक पदावर अथवा 10 वर्ष वकिली केल्याचा अनुभव असावा. विधिमंडळ समितीमध्ये ते सदस्य होऊ शकतात, ते बोलू शकतात, मत मांडू शकतात, पण त्यांना तिथे मत मांडण्याचा अधिकार नसतो महाधिवक्ता यांना. भारतीय घटनेतील 165 कलमा अंतर्गत महाधिवक्ता यांची नेमणूक केली जाते. कुणाची? महाधिवक्ता यांची नेमणूक केली जाते. ही नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपाल यांना आहे. त्यांचा पदावधी असेल म्हणजे कार्यकाल हा राज्य मंत्रिमंडळ जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचा कार्यकाल असतो. एकदा का ते बदललं तर त्या राज्याचे महाधिवक्ता देखील बदलतात. राज्य सरकारचे वकील म्हणून त्या राज्यातील कोणत्याही न्यायालयामध्ये त्यांना उपस्थित राहण्याचा पूर्णतः अधिकार देण्यात आलेला आहे. महाधिवक्ता 165 कलमांतर्गत महाधिवक्ता या पदाच्या तरतुदीत सांगण्यात आलेले आहेत आणि हे चांगलं व्यवस्थित लक्षात घ्यायचे. 165 कलमामध्ये महाधिवक्ता सांगण्यात आले आहेत. आणि पुढे दिले मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे प्रमुख. मंत्रिमंडळाचे एकूण 3 प्रकार पडतात. कालच्या लेक्चरमध्येच आपण बघून घेतलेले. मंत्रिमंडळाचे एकूण 3 प्रकार पडतात. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. त्यानंतर राज्यपाल दिले, घटनात्मक प्रमुख राज्याचे आणि केंद्राचे घटनात्मक प्रमुख असतात ते राष्ट्रपती असतात आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या गैरहजेरीमध्ये उपराष्ट्रपती असतात. पण राज्यपालांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या गैरहजेरीमध्ये उपराज्यपाल हे पद नाही घटनेत. उपराज्यपाल हे जे पद आहे ना हे घटनेमध्ये नाही, हे आधी आपल्याला माहित असू द्यात. सभापती, विधानसभेमध्ये सभापती उपसभापती असतात आणि विधान परिषदेमध्ये पण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात. म्हणजे सभापतींच्या गैरहजेरीमध्ये किंवा अध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये उपाध्यक्ष किंवा उपसभापती कामकाज पार पाडत असतात. ओके, मग सभापती यांच्या निवडीची तारीख राज्यपाल यांच्या मार्फत सुनिश्चित केली जाते की निवड त्यांची कधी करायची आणि त्यांची पात्रता किती विधानसभेचे सदस्य असावे लागते. मंत्र्यांगत नाही की मंत्री सदस्य नसला तरी चालतं, पण 6 महिन्याच्या आत विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये 6 महिन्याच्यात निवडून यावं लागतं. पण इथं तसं नाही. इथं तुम्ही आधी मेंबर असावे लागतं सभागृहाचे म्हणजे विधानसभेचे, तरच तुम्ही सभापती होता, अन्यथा तुम्ही सभापती होऊ शकत नाही. हे देखील आपल्याला काय करायचे इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जाणार आहेत आणि फार डीप मध्ये पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञानचं हे लेक्चर तुमच्यासाठी असं असेल की एवढ्या डीप मध्ये विश्लेषण मी सांगतोय हे कुठंच तुम्हाला टिक्कर शिवार या युट्यूब चॅनल शिवार तुम्हाला मिळणार नाही. ओके, राज्य विधानसभेमध्ये जास्तीत जास्त संख्या काय ठरवण्यात आलेली आहे? राज्य विधानसभेमध्ये
आता राज्याच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 जागा आहेत आणि इथं काय सांगितले 60 ते 500 काही अपवाद राज्य पण आहेत म्हणजे 60 पासून 500 पर्यंत एवढी संख्या असावी. पर्याय क्रमांक 3 लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये म्हणजे सर्वाधिक तुम्हाला माहिती आहे 400 काहीतरी म्हणजे आसपास ही यूपीची संख्या आहे. तिथल्या विधानसभेच्या बाबतीचा विचार केला तर राज्य विधानसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्यांच्या संख्येचा विचार केला तर ती किती आहे 500 एवढी ठरवण्यात आलेली आहे 500. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जास्तीत जास्त. आता महाराष्ट्रामध्ये बघा 288 जागा आहेत याच्यामध्ये सुरुवातीला एक अँग्लो इंडियन होता पण आरक्षण कॅन्सल केलं 104 घटना दुरुस्तीने. वारंवार उल्लेख होतो 104 घटना दुरुस्तीचा कारण तेवढी घटना दुरुस्ती ती अतिशय महत्वाची आहे. ओके हा पर्याय क्रमांक झाला 3. पुढील प्रश्न आहे विधानसभेमध्ये किती सदस्य संख्या असू शकते विधानसभेत. ओके त्याच बेसवरती पुन्हा तोच प्रश्न आहे 60 ते 500 पर्यंत. काय 60 ते 500 पर्यंत. गोवा सिक्कीम वगैरे हे अपवादात्मक राज्य आहे अरुणाचल प्रदेश त्यांची सदस्य संख्या 60 पेक्षा कमी आहे. ओके किती पेक्षा कमी आहे 60 पेक्षा कमी आहे. आणि विधान परिषदेचा विचार केला विधान परिषदेचा जर विचार केला तर ती सदस्य संख्या जी आहे ना ती विधान परिषदेची संख्या 40 पेक्षा जास्त असावी. आधी जम्मू काश्मीर अपवाद राज्य होतं 36 होते पण यांची विधान परिषद मग अशीच बोललोय 31 ऑक्टोबर 2019 ला बरखास्त करण्यात आलेली आहे. किती ऑक्टोबर 31 ऑक्टोबर जे आहे या दिवशी ही विधान परिषद जी आहे ती काय केलेली आहे बरखास्त करून टाकण्यात आलेली आहे. हे देखील तुम्हाला इथं काय करायचे लक्षात ठेवायचे याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. विधान परिषद सदस्य कोणाकडून निवडले जातात विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पदवीधर मतदारसंघातून आणि शिक्षक मतदारसंघातून सरळ लोकांच्या मतदानातून. हे चौथा पर्याय कधीच येऊ शकत नाही. चौथ्या ऑप्शन वरती तुम्हाला काट मारायचा आहे चौथा ऑप्शन या ठिकाणी येऊ शकत नाही. या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 विधानसभेचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडले जातात. पदवीधर मतदारसंघ म्हणजे 1/12 पदवीधर आणि 1/12 शिक्षकेतर मतदारसंघ याच्यातून हे निवडले जातात. ओके यांच्यातून हे निवडले जात असतात पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक वगैरे मतदारसंघातून. आणि 1/6 78 जागेच्या 1/6 म्हणजे 12 सदस्य त्यांची नेमणूक राज्यपाल विधानसभेवर करतात सॉरी विधान परिषदेवर कुठं करतात विधान परिषदेवर 1/12 सदस्यांची नेमणूक ही आहे ना ती राज्यपाल यांच्या मार्फत केली जात असते. 1/12 सदस्यांची नियुक्ती राज्यपाल यांच्या मार्फत विधान परिषदेवरती केली जात असते. विधान परिषदेमध्ये टोटल जागा आहेत 78. किती जागा आहेत टोटल 78 जागा आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा जर विचार केला तर टोटल जागांची संख्या जी आहे ना ती 78 एवढी आहे. विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था 1/6 1/12 1/12 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ जनतेमधून नाही जनतेमधून विधानसभेचे 288 सदस्य निवडले जातात. विधानसभेचे 288 सदस्य हे जनतेमधून निवडले जातात. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमातीसाठी किती जागा विधानसभेमध्ये राखीव आहेत. लवकर लवकर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे अजिबात वेळ लावू नका. लवकर लवकर आन्सर द्यायचा आहे याचं. आरक्षण कुठे कुठे असतं आधी सांगतो तुम्हाला. एक लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेमध्ये आरक्षण असतं. विधान परिषदेमध्ये आरक्षण नसतं राज्यसभेमध्ये आरक्षण नसतं. आता इथं विचार केला महाराष्ट्रामध्ये तर 29 आणि 25 जागा राखीव आहेत म्हणजे 29 + 25 झाले किती बघा 54. ओके 54 जागा राखीव आहेत एससी आणि एसटी अनुसूचित जाती आणि जमाती या कॅटेगरीसाठी एवढ्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती आणि जमातीसाठी मतदारसंघ राखीव एकूण 54 मतदारसंघ राखीव आहेत. तिथं फक्त त्याच कास्ट मधला व्यक्ती आपल्याला निवडणुकीसाठी उभा करता येतो. अदर कास्ट मधला व्यक्ती तिथं चालत नाही. जी ओपन साठी जागा आहे तिथं कोणीही उभं राहू शकतं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनुक्रमे 29 अनुसूचित जाती आणि 25 अनुसूचित जमातीला राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. ओके 29 आणि 25 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणाच्या राष्ट्रपतींच्या निवडीमध्ये सहभाग असतो परंतु त्यांचा महाभियोग प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही. लोकसभा सहभागी असते राज्यसभा सहभागी असते विधानसभा सहभागी असते पण विधान परिषद सहभागी नसते याच्यामध्ये. पण प्रश्न काय आहे बघा सहभाग असतो निवडीमध्ये
पण आता यांचा निवडीमध्ये पण सहभाग नाही आणि महाभियोग प्रक्रियेमध्ये पण सहभाग नाही, त्यामुळे हे प्रश्नाचं उत्तर येऊ शकत नाही. त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राज्य विधानसभा. महाभियोग प्रक्रिया राष्ट्रपतींवरती कलम क्रमांक 61 अंतर्गत चालवली जाते. कुठली प्रक्रिया? महाभियोग. महाभियोग प्रक्रिया ही जी आहे ती कलम क्रमांक 61 अंतर्गत राष्ट्रपतींवरती चालवली जाते आणि त्या प्रक्रियेमध्ये संपूर्णतः संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा संपूर्णतः संसद याच्यामध्ये काय होते? सहभागी होते संपूर्णतः. विधानसभेचा विचार केला तर निवडणुकीमध्ये विधानसभा असते, निर्वाचित सदस्य, पण त्यांच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये ते सहभागी होत नाहीत. कुठल्या प्रक्रियेमध्ये? तर महाभियोग प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असत नाही आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये पण नसते आणि महाभियोग प्रक्रियेमध्ये पण नसते. राज्यसभा, लोकसभा हे महाभियोग प्रक्रियेमध्ये भाग घेतात आणि निवडीमध्ये पण भाग घेतात. पण महाभियोग प्रक्रियेमध्ये राज्यसभेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही पण असतात आणि निवडणुकीमध्ये फक्त राज्यसभेचे निर्वाचित सदस्यच असतात. पण आत्ताच्या करंट कंडिशन नुसार लोकसभा संपूर्णतः निवडणुकीमध्ये पण असते, कारण 2 अँग्लो इंडियन आरक्षण कॅन्सल केलेलं आहे. ओके. महाभियोग प्रक्रियेमध्ये पण असते आणि निवडणुकीमध्ये पण संपूर्णतः लोकसभा असते. राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य म्हणजे 12 सदस्य. पहिलाच प्रश्न बघितलाय आज. साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा, सहकारी चळवळ या सेक्टरमधल्या 12 लोकांची निवड जी आहे ना ती राज्यसभेवरती केली जाते. ते महाभियोग प्रक्रियेमध्ये भाग घेतात पण निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत. हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, त्यामुळे प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. लोकसभा, राज्यसभा, आता निवडणूक पद्धत 54 मध्ये राष्ट्रपतींची आणि 61 मध्ये महाभियोग पद्धत आहे. 55 मध्ये निवडणुकीची पद्धत आणि 54 मध्ये निवडणूक आहे. 61 मध्ये महाभियोग आहे. 60 मध्ये शपथ आहे. 59 मध्ये शर्ती आहेत. 58 मध्ये पात्रता आहे. 57 मध्ये पुनर्नेमणूक आहे. 57 कलमामध्ये लक्षात ठेवायचंय. 56 कलमाचा विचार केला पदावधी इकडे. 55 मध्ये निवडणुकीची पद्धत, 54 निवडणूक, 53 2 मध्ये तर सेनापती, 53 1 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि 52 मध्ये देशाचे एक राष्ट्रपती. म्हणजे जे मी काय घेतोय ते व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला बारकावे लक्षात घ्यायचे आहेत आणि आपल्या नोट्स मध्ये हे नोट डाऊन करून ठेवायचे सर्वच्या सर्व व्यवस्थित एकदम. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य संख्या आहे सध्या? 171 कलमांतर्गत विधानसभेच्या सदस्यांची संख्या निश्चित केलेली आहे. विधानसभेच्या एकूण जागेच्या 1/3 हे किती आहेत? 48 आहेत. हे पाठवले जाणारे प्रतिनिधी आहेत. विधान परिषदेमध्ये सध्या सदस्य संख्या आहे ना ती 78 78 एवढी सदस्य संख्या आहे. किती एवढी आहे? तर 78 आहे. आणि विधान परिषदेचा विचार केला यूपीच्या तर तिथं 100 आहेत. 75 कर्नाटक आणि बिहार 75 आहेत बहुतेक तिथे लक्षात घ्यायचे. ओके. विधानसभा कारण विधान परिषदेचा विचार केला 6 राज्यामध्येच विधान परिषद आहे. एक मगाशी बोललो यूपी, 2 महाराष्ट्र, 3 बिहार, त्यानंतर 4 कर्नाटक, तेलंगणा आणि त्याच्यानंतर असेल आंध्र प्रदेश. अशा एकूण 6 राज्यांमध्येच विधान परिषद अस्तित्वात आहे. एखादी विधान परिषद अस्तित्वात येणे किंवा बरखास्त होणे यासाठीचं कलम आहे 119. ओके. इथपर्यंत आजचं लेक्चर आपण हे कव्हर केलेलं आहे. प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला नक्कीच हे सर्व प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने फार डीप मध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर हे लेक्चर्स आहेत ना ते कंटिन्यू तुम्हाला डेली करायचे आहेत आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्कीच आपली पोस्ट कन्फर्म असणार आहे, म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये. त्यामुळे हे लेक्चर कंटिन्यू बघा. तुम्हाला चांगले मार्क्स पडतील कारण जीएस वरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत. पेपरची लेवल थोडी हार्ड पण झालेली आहे आता. त्यामुळे जीएस लेक्चर कंटिन्यू करा. नोट्स वगैरे आहेत ना ते आपल्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. सगळ्या नोट्स वगैरे या ज्या मी शिकवतोय ते प्रत्येक लेक्चर सिक्वेन्सने रोज डेली तुम्हाला बघायचंय. जीएसला दुय्यम दर्जा देऊ नका कारण मागचं वर्ष बऱ्यापैकी जीएस वरती डिपेंड होतं. ज्यांना जे पोलीस झाले त्यांचं बऱ्यापैकी या ठिकाणी त्याच्यावरच खूप साऱ्या गोष्टी काय होत्या डिपेंड होत्या. आपण याच्यामध्ये विधानसभा बघतोय, विधान परिषद बघतोय, लोकसभा बघतोय, राज्यसभा बघतोय. लोकसभेमध्ये जागा 543, राज्यसभेमध्ये 245, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288, विधान परिषदेमध्ये 78. 78 कुठनं आल्या? तर विधानसभेच्या एकूण जागेच्या 1/3. आणि कमीत कमी 40 पेक्षा जास्त. पण जम्मू काश्मीर जेव्हा राज्य होतं तेव्हा ते अपवादात्मक काही गोष्टी होत्या त्याच्याबद्दल. हे देखील आपण तितकंच व्यवस्थित काय करायचे लक्षात घ्यायचं आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये
तर आपल्याला व्यवस्थित सर्व गोष्टी क्लिअर करायच्या असतील, लेक्चर डेली करा, याच्या नोट्स व्यवस्थित लिहा आणि पाठांतर वाढवा जरा थोडं JH च्या बाबतीमध्ये. आवाका फार मोठा असतो याचा. ओके. चालेल, मग या ठिकाणी आता आपण थांबूयात. धन्यवाद.